नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आधारचं जे नवीन ॲप लॉन्च झालेलं आहे, त्याबद्दल आपण आज पाहणार आहे. बघा, वार्म वेलकम टू आधार. शो युअर आयडी डिजिटली. या ॲपद्वारे तुम्ही तुमची आयडी म्हणजे आधार कार्ड डिजिटली लोकांना दाखवू शकता, असं मेन्शन केलं आहे. युअर फॅमिली आधार इन ऑल इन वन प्लेस, म्हणजे तुमच्या पूर्ण ॲपमध्ये सगळ्या घरातील सर्व लोकांचे आधार्स एका ॲपमध्ये लिंक असतील, जॉईंट असतील असं म्हणणं आहे यांचं. कंट्रोल व्हॉट यू वॉन्ट टू शेअर, म्हणजे तुम्हाला काय शेअर करायचं आहे, काय नाही करायचं आहे, म्हणजे फोटो शेअर करायचा आहे, फक्त नावच शेअर करायचं आहे, यात दिलेलं आहे. कन्व्हिनियन्स मीट्स सेफ्टी. फेस ऑथेंटिकेशन वगैरे कशाप्रकारे असणार आहे, हे आधार ॲक्सेस वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये. पुढे म्हटलंय आयडेंटिटी प्रोटेक्शन ॲट युअर फिंगर टिप्स, म्हणजे तुम्ही काय शेअर करताय, म्हणजे तुमचं फिंगर लॉक अनलॉक वगैरे करायचं दिले. यासाठी काय काय पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, आधार लिंक मोबाईल नंबर पाहिजे आणि लाइटिंग वगैरे पाहिजे, ज्यामुळे तुमचा लाईव्ह फेस डिटेक्ट करण्यासाठी. का तुम्हाला तुमचा इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जसं आता मी माझा टाकून घेतोय. आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टर्म अँड कंडिशन्स आहे, खूप मोठ्या टर्म अँड कंडिशन इथे दिलेले आहे UIDI ने. त्या स्क्रोल करून तुम्हाला खाली आय ॲग्री लावून प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. थोडीशी प्रोसेसिंग होईल मित्रांनो. बघा, तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, वन टाइम पासवर्ड, तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. बघा आलेला आहे, तो आता मी टाकून घेतोय. वन टाइम पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं. प्रोसेसिंग होत्या. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आय हॅव रीड अँड अंडरस्टूड दोज ॲडवाइसवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. बघा, फेस नॉट डिटेक्टेड येलो झाला आहे. बघा, लिव्हनेस म्हणजे लाईव्हनेस त्यांना दिसत नाही, म्हणून 3 अटेम्प्ट स्लिप असं दाखवतो. मी परत एकदा ट्राय करतो. बघा मित्रांनो, माझं फर्स्ट फेस अटेम्प्ट झाले नाही, सेकंड टाईम बघा. सेकंड टाईम मात्र झालेलं आहे मित्रांनो. फेस ऑथेंटिकेटेड. गेटिंग युअर आधार रेडी. फिचिंग डिटेल्स युअर आधार इज रेडी. प्रोसिडवर क्लिक करायचं मित्रांनो. बघा, यानंतर तुम्हाला एक 6 अंकी पिन जनरेट करायला सांगेल. त्या ॲपला लॉक राहील. हा पिन टाकल्याशिवाय हे ॲप ओपन होणार नाही. बघा, हा पिन टाकलाय. बघा, स्टार्टिंगला तुम्हाला अशी बघा QR दिसेल. हा QR तुम्ही रेशन कार्ड, पासपोर्ट वगैरे अशा ठिकाणी दाखवून तुम्ही तुमची आयडेंटिटी म्हणजे लोकांना दाखवू शकता, देऊ शकता. म्हणजे जिथं तुम्हाला आधार कार्डची गरज आहे तिथं तुम्ही हे देऊ शकता. हे बघा आपलं नवीन आधार कार्डचा फर्स्ट लुक मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला आयडी ॲक्टिव्ह आहे की नाही ॲक्टिव्ह, म्हणजे तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे की हे दिसेल. तुमचं नाव, जन्मतारीख, फोटो, त्यानंतर खाली एकदम याच्यामध्ये मास्क अनमास्क. बघा, मास्क केल्यानंतर तुमचे पहिले 8 डिजिट हे गायब होतील. मास्क केल्यानंतर अनमास्क केल्यावर ते दिसतील. या आहे मित्रांनो फुल आधार कार्ड आपलं एकदम छान दिसतंय, ज्यामध्ये मोर वगैरे असं दाखवलेलं नाही, दिसायला खूप छान वाटतं, एक पासपोर्ट टाईप याच्यामध्ये. बघा, पुढे शेअरवर गेल्यानंतर सिलेक्टिव्ह शेअरवर आपण क्लिक करायचं आहे. बघा, सिलेक्टिव्ह शेअरमध्ये मगाशी तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला फक्त फोटो शेअर करायचे आहे, नाव शेअर करायचं आहे, जन्मतारीख शेअर करायची, मोबाईल नंबर शेअर करायचा, कॅटेगरी शेअर करायची की मेल, फिमेल की केअर ऑफ वगैरे, म्हणजे तुम्हाला ज्याला तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे त्याला नेमकं कोणत्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. जसं की मी आता इथे करतोय रेसिडेंट म्हणजे फोटो, किंवा मला फक्त नावच शेअर करायचं, माझा फोटो नाही शेअर करायचा आहे, फक्त जन्मतारीखच समोरच्याला केली पाहिजे शेअर करत असताना माझ्या आधार कार्डची. तर इथं तुम्हाला सिलेक्टेड ऑफ इन्फॉर्मेशन टू शेअरचे ऑप्शन यावे दिला. बघा, मी जे काय सिलेक्ट केलं होतं फक्त तेवढीच माहिती समोरच्याला जाईल, सगळी माहिती जाणार नाही. बघा, जे मी सिलेक्ट केलं होतं इथे दिसेल. कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ज्यालाही ती माहिती शेअर करायची आहे ती आधारवर पाठवून शेअर केल्यानंतर आयडी शेअर सक्सेसफुली असा टॉपअप मेसेज येईल. बघा, पुढे पाहिलं तर तुम्ही ॲड फॅमिली मेंबर करू शकता. तुमच्या फॅमिली मेंबरचा आधार नंबर टाकून तुम्ही त्यांना ॲड करू शकता. बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर डेटा ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही आधारनी OTP, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी कोणते आतापर्यंत ऑथेंटिकेट केले इथं दाखवून. रिसेंट आयडीमध्ये मी केलेलं नसलं का नाही, माझं काहीच दाखवत नाही. बघा मित्रांनो, इथे 0 दाखवत आहे. रिसेंट ट्रान्झॅक्शनमध्ये काही दाखवत नाही. बघा, यामध्ये जे काही तुम्ही पिन किंवा आधार पेमेंट केलं असेल, काय असेल, हे सगळे ट्रान्झॅक्शन तुम्ही दाखवाल. मी काहीच केलेलं नसल्या कारणाने तिथे दाखवत नाही. बघा, हे जे नवीन ॲप लॉन्च झालेलं आहे याच्यामध्ये येत्या काळात तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख आणि आधार ॲड्रेस या सगळ्या गोष्टी चेंज करू शकता.
फोटोही चेंज करू शकता. त्यामुळे अशा लेटेस्ट माहितीसाठी आमच्या सचिन इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण माहिती भेटत राहील. धन्यवाद.